मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 109. पहाट झाली. ओम ईशावास्यामिद सर्व. शिष्यगणांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रार्थनेच्या मधुर आलापांनी मी जागृत झालो. अन्निका आटोपून सर्वांसमवेत परशुरामांच्या पर्णकुटीसमोर ओळीत उभा राहिलो. सूर्योदय झाला आणि गुहेतून आयाळधारी सिंह बाहेर पडावा तसे दाढीधारी परशुराम पर्णकुटीच्या बाहेर आले. त्यांच्या खांद्यावरच्या परशूचं धारदार भव्य पात चमकन झळाळलं. दानसत्राच्या आणि दिग्विजयाच्या वेळी तसे मी अनेक ऋषी पाहिले होते. पांडवांच्या राजसूय यज्ञात तर धौम्य, धनंजय, सांदीपनी, कण्व, ब्रह्मगार्ग्य यांसारखे महान तपस्वी दिसले होते. कोपिष्ट म्हणून विख्यात असलेल्या दुर्वासांचीही भेट झाली होती, पण खांद्यावर तळपणारा, परशू टाकणारा, काळाभोर दाट दाढीचा एवढा भव्य ऋषी मी आज प्रथमच पाहत होतो. कैलास सोडून जणू दाढी जटाधारी महेशच त्या पर्णकुटीतून बाहेर पडल्याचा भास मला झाला. या महेशानं मस्तकावरची चंद्रकोर काढून ती त्रिशूलदंडात गोवून परशूच्या रूपानं आपल्या बळकट आणि विस्तीर्ण स्कंधावर टाकली होती. नेत्रविश्वाचा भेद करण्याइतके तेजस्वी होते. बरेचसे श्रीकृष्णाच्या नेत्रांसारखे दिसत होते. पूर्वसागराकडे जाण्यासाठी म्हणून मंद मंद पदक्षेप टाकीत ते चालू लागले. पुष्पांची ओंज त्यांच्या चरणांवर अर्पून त्यांचे श्रद्धावान शिष्य धडाधडा त्यांच्या पुढं लोटांगण घेऊ लागले. सर्वात शेवटी मी उभा होतो. समोर येताच मी त्यांच्या चरणांना हात लावून त्यांची चरणधुली मस्तकी लावली. अतिशय भाग्याचा वाटला मला तो क्षण व तो स्पर्श. कोण तू? गदेवर गदा आदळावी तसा होता त्यांचा आवाज. मी मी भार्गव, भृगुकुलातील. माझं अंतर्मन रथाच्या चक्राखाली सापडलेल्या रक्ताळलेल्या हातासारखं लज्जेनं काळवंडलं होतं. खोलवरचा कुठला तरी सत्यप्रिय कर्ण कळवळत होता. इथं कशासाठी आलास? ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी. बराच वेळ आश्चर्ययुक्त नजरेनं माझ्याकडे पाहत गुरुदेवांनी आपले नेत्र मिटून घेतले. क्षण दोन क्षण जाताच पुन्हा तीव्र नजर रोखीत म्हटलं, आश्रमाच्या नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागेल. करशील? आज्ञा गुरुदेव. ठीक आहे, जा. प्रवासानं मलिन झालेलं वस्त्र स्वच्छ धुवून घेऊन तयार राहा. मी परत येताच आजच्या शुभ मुहूर्तावर तुला ब्रह्मास्त्रापूर्वीच्या नमनाचे मंत्र शिकवीन. धीरगंभीर पदक्षेप टाकीत तो विशालदेही जमदग्निपुत्र आश्रमाबाहेर पडला. तळपणारा परशू परावर्तित किरणांची वलय फेकीत सर्वांच्या दृष्टीआड होऊ लागला. सोबत अकृतवृणही काही आश्रमबंधूंसह चालू लागला. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना माझ्या मनात कुठंतरी खोलवर पराभवाची जाणीव सलत असल्याचा भास मला झाला. जीवनात पहिला प्रथमच कुठंतरी काहीतरी भयानक चुकत होतं. जीवन जिद्द बाणासारखं वाकडं तिकडं चाललं आहे असंच वाटू लागलं. दिवसांमागून दिवस जात होते. राजवाड्यातील योद्ध्याचं जीवन अंगवळणी पडलं नव्हतं. एवढ्या लवकर आश्रमातील शिष्य जीवन आता अंगवळणी पडलं. कुणाचीही स्मृती माझ्या मनाला प्रक्षुब्ध करू शकत नव्हती. ब्रह्मास्त्राचे महामंत्र अर्धे अधिक पाठ झाले. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, पण मन शांत होत गेलं. राजवाड्यात परतावं असंही वाटत नव्हतं. जीवनमुक्तीसाठी धडपडणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांच्या सहवासात घटका आणि पळं उजळून निघत होती. अकृतव्रणाचा सहवास तर अचूक अश्वत्थाम्याचीच आठवण करून देणारा होता. जीवनातल्या सर्व अंगांचा त्याचा सखोल अभ्यास ऐकताना मला काळाचं भान राहत नव्हतं. महिन्याकाठी एक दिवस असा असे की त्या दिवशी सर्व शिष्यगणाला गुरुदेवांना कोणताही प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येई. जीवनाची वाटचाल करताना मनुष्य केवळ स्वतःच्याच बुद्धीच्या जोरावर सर्व निर्णय अचूकपणे करील असं नाही. त्यासाठीच अशा दिवशी अनेक विषयांवर मनमुक्त चर्चा होई, शंका विचारल्या जात. जे काही मी आजवर शिकलो नव्हतो ते अशा चर्चांमधून नव्यानं शिकायला मिळालो. अशाच एका नियुक्त दिवशी मीही भगवान परशुरामांना प्रश्न विचारला, भगवान, सर्वात श्रेष्ठ आनंद कोणता? तुझ्या कल्पनेनं कोणता श्रेष्ठ? प्रथम तूच सांग भार्गवा. त्यांनी उलट मलाच प्रश्न टाकला. दानाचा. माझ्या पुढं कवच कुंडल दानाचा प्रसंग उभा राहिला. नाही,
दानातही मी कुणाला तरी दान केलं ही अहमपणाची जाणीव मागं राहतेच. त्यासाठी प्रथम सर्वात श्रेष्ठ काय हे पारखून घेतलं पाहिजे. भार्गव, सर्वात उंच पर्वत कोणता? हिमालय गुरुदेव, मी म्हणालो. नाही, सर्वात उंच पर्वत मनाचा. मनाच्या उंचीसमोर हिमालयही ठेंगणं आहे. म्हणूनच मन हे सदृढ पाहिजे. असं सदृढ मन बलवान शरीरातच असू शकतं. बलवानाला सर्वात श्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. बलहीनाला आनंद नाही, सौख्य नाही, मुक्ती नाही. म्हणूनच आपल्या आश्रमात शस्त्रास्त्रांचंही शिक्षण देण्यात येतं. हे ज्ञान मानवतेच्या संहारासाठी नाही, पण शस्त्रास्त्रांचं हे ज्ञान मानवतेच्या उद्धारात अडथळा आणणाऱ्या क्रौर्याचा संहार करण्यासाठी मात्र आवश्यक आहे. तुला मी ब्रह्मास्त्र विद्या शिकवतो आहे तीही यासाठीच. गुरुदेव, मानवता तरी जगात कशासाठी अस्तित्वात पाहिजे? केवळ कोट्यवधी वर्ष जगण्यासाठी? तसं नसावं. म्हणूनच मला जीवनातला सर्वश्रेष्ठ अंतिम आनंद कोणता हे जाणून घ्यायचं आहे. आपण म्हणता तो मनाचा आनंदच अंतिम आहे की काय? नाही, त्याहीपेक्षा श्रेष्ठ असा आनंद आहे. तो अंतिमच नव्हे तर अखंडही आनंद आहे. तो आनंद मनाच्या वेष्टनात अवगुंठून बसलेल्या आत्म्याचा आहे. आपण कोण आहोत? या विश्वात का आलो? कुठं जाणार? हे चराचर विश्व कुठल्या सूत्रात गुंफलं आहे? आपल्या आश्रमातील ही गायींची गोंडस पाडसं का बागडतात? एक दिवसाचं ज्याचं जीवन आहे ती फुलपाखरं आणि फुलंही वेलींच्या डहाळीवर वायुलहरींबरोबर हसत हसत का डोलतात? मेघ का गरजतात? वारे कशामुळे वाहतात? पाऊस कुणामुळे पडतो? सगळ्या विश्वाचा कण अन कण चैतन्याची प्रवण गीतं गात अविरतपणे कसा काय गतिमान राहू शकतो? अफाट जीवनसृष्टीचा हा अखंड नंदादीप कुठला जीवनरस घेऊन सतत तेवत असतो? हे सर्व जाणण्यासाठी, हे सर्व पाहण्यासाठी एक अद्भुत सुप्त असा नेत्र आपल्या शरीरातच आहे. आत्मा हे त्याचं नाव आहे. इच्छाशक्तीच्या बलावर हा नेत्र ज्यावेळी आपण उघडू शकतो त्यावेळी सर्व समस्या मिटलेल्या असतात. सगळं विश्व एक दिसू लागतं. महाभयानक वाटणाऱ्या विध्वंसनानं दुःख होत नाहीत. महान निर्मितीची रूप पाहून वाटणारा खोटा आल्हादही वाटत नाही. उरतो केवळ प्रकाश, सूर्यकिरणांसारखा तेजस्वी प्रकाश. म्हणूनच आत्मानंद हाच सर्वश्रेष्ठ आनंद आहे. त्यांनी आपले विशाल नेत्र बोलतानाच एकदम मिटून घेतले. जणू त्या प्रकाशाच्या साम्राज्यात जाण्याची त्यांना तीव्रतमच ओढच लागली होती. त्यांनी नेत्र मिटले की प्रश्न थांबविण्याचा तो त्यांचा संकेत आहे हे आम्हाला परिचितच झालं होतं. त्यांनी नेत्र मिटले की प्रश्न थांबविण्याचा तो त्यांचा संकेत आहे हे आम्हाला परिचित झालं होतं. सर्वांनी हात जोडले. ओम ईशावास्यम इदम. प्रार्थनेचे धीरगंभीर ध्वनी पुन्हा आश्रमाच्या आवाराबाहेर पडून महेंद्राच्या कडेकोपऱ्यात घुमू लागले.